आपलं सहर्ष स्वागत श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये. धन्यवाद. चला वळूया पुढच्या मॅच कडे. लक्षात घ्या, या मॅच मध्ये येत असताना एक महत्वपूर्ण गोष्ट, आणि ती महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे वेळेकडे लक्ष द्या. अगदी 5 षटकांसाठी तुमच्याकडे फक्त 25 मिनिटं असतील. यस, पंचांचा इशारा येतोय, आपण मॅच सुरू करतोय. एकूणच या श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक मधील हा दुसरा सामना पहिल्या रात्रीतील. निर्भय 11 संतोष भुवन पहिला चेंडू आपण बघतोय. वाईट बॉल घोषित केलाय. अवांतर चेंडूने सुरुवात होतीये. पांडू वर्सेस निर्भय 11 संतोष भुवन या दोन संघादरम्यानचा हा सामना. एन्जॉय करूया ही स्पर्धा मित्रांनो. पहिल्या सामन्यात ज्या काही घडामोडी घडल्या तो आता इतिहास झालाय. चांगला खेळ दिसला, ही महत्वपूर्ण गोष्ट, आणि याच गोष्टीसाठी हा सगळा अट्टाहास. कारण मोहन रवींद्र पाटील म्हटलं तर स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू, आणि क्रिकेटला काय लागतं हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय या स्पर्धेकरिता अतोनात मेहनत इथे जर बघितला तर इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप होता. एक धाव नक्कीच मिळणार आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली घडलंय काय. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. अवांतर धाव मिळते. स्वागत करूया एकूणच आमचे सहकारी मित्र संदीपजी गावण यांचं. थँक्यू सो मच. संकेश पाटील गोड आवाजाचे धंडी आहेत आणि गोड आवाजाने मंत्रमुग्ध करणारी वाणी त्यांची आपल्याला बघायला मिळाली. मॅच सध्या सुरू आहे. पांजू स्पोर्ट्स पांजू विरुद्ध निर्भय 11 संतोष भुवन. असा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पांजू स्पोर्ट्स पांजू संघाने, आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय निर्भय 11 संतोष भुवन या टीमला. थँक्यू. प्रथमेश कन्हैया भोईर यांचं आगमन झालंय आणि त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. NCAचे अध्यक्ष समाजसेवक प्रथमेश कन्हैया भोईर पतू यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येण्याची आपण कृपा करावी. आयोजक ही माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज अतिशयचा हा बॉल कोळवट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळून काढला. एक धाव मिळाली. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये शतरक्षक होते. या एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली बिन बाद 3. संख्येची सुरुवात चांगली झाली तर शेवट नेहमीच चांगला होत असतो. डेफिनेटली नो डाऊट. मात्र या षटकाची सुरुवात बघितलं वाईट बॉलने झाली, आणि त्यानंतर एक लेग बाय देखील पाहायला मिळते. संतोष भुवन या संघाकडे पाहूया. अनिल आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या पॉवर प्लेचा सामना करते. लो फुलटॉस डिलिव्हरी. चेंडू खाली राहिलाय. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. इम्पॅक्ट अगदी समोर आहे, आणि त्यामुळे पंचांचा बोट वर गेलंय. पहिली विकेट इकडे येताना दिसते. थँक्यू डीजे. पाहू शकता प्री आपण एकूणच मेन LED वॉल जी आपली आहे तिकडे पाहू शकता. इम्पॅक्ट अगदी मधल्या स्टंपवर होता. गुड डिसिजन बाय अंपायर विशाल नाईक यांना तुम्ही पाहू शकता. तसंच स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत ललित भोईर बंड्या यांना देखील तुम्ही पाहू शकता. अखेरीस जे हवं होतं ते मिळालं संकेत. कारण सुरुवात जरी वाईडने केलं असली त्याच्यानंतर चांगली वापसी करताना दिसतो आतिश भोईर हा गोलंदाज. पांजू संघाचा अतिशय चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, आणि त्यांनी सफलता मिळवून दिली. नो डाऊट. आतिशला कित्येक वर्षापासून सातत्याने आपण क्रिकेटमध्ये बघतोय. आजकाल जर बघितलं तर ओल्ड 40चं देखील क्रिकेट तो एन्जॉय करतोय. म्हणजेच काय, मागच्या 20 वर्षापासून सातत्याने क्रिकेट हे पाहायला मिळतंय आतिश भोईरकडून. आणि पांडू संघ म्हटला तर निश्चितच आपल्याला बहुतेक वेळा या संघांना विजेतेपद मिळवताना देखील आपण पाहू शकलोय. याचं कारण आहे त्यांची युनिटी. कारण पांडू बेट हे असं बेट जे कोरोनामुक्त होतं. अगदी योग्य उल्लेख केला आपण या ठिकाणी संकेतची. सध्या आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय दुर्गेश. या बॅटरला चांगली खेळी करावी लागेल. क्रमांक 3 वर तो खेळण्याकरता आलाय. बघूया आता दुर्गेश आपल्या टीम करता काय करेल. अतिशयचा पुढचा बॉल असेल त्याच्याकरता. कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तयार आतिश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता. आत वळणारा चेंडू होता. ऑफ कटर चेंडू आपण बघितलं, आणि या चेंडूवर बॅटर बीट होत आहेत. हा डॉट बॉल दबाव वाढवण्याकरता हे डॉट बॉल उपयोगी ठरतील. या अगोदरचा चेंडू जर बघितला तर फिंगर रोल केले होते. यावेळेला वेगाचा वापर करताना दिसत आहेत. ही विविधता आहे. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर विविधता असलीच पाहिजे ॲज अ बॉलर म्हणून तुमच्याकडे, आणि तीच गोष्ट दाखवताना इथे गोलंदाज दिसतोय आतिश भोईर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन वर पिच केलाय. चेंडू ऑन साइडला टर्न केलाय का कॉर्नर रिजन मध्ये. भरपूर मोठा वॅकंट एरिया. 4 धावा.
ग्रेट शॉट. दुर्गेश आले आले आपला एकूणच बदला लिहिता चांगल्या पद्धतीने दाखवते. थोडीशी वर पिच केलेली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले पाहूया पुन्हा एकदा. इंटरेस्टिंग रिप्ले. अगदी वर पिच केलाय चेंडू. डावा पाय बाजूला घेतला आणि तिथून अगदी वॅकंड एरियाला जागा दाखवली आहे. गुड शॉट. संतोष भुवन टीम नालासोपारीची आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पांजू स्पोर्ट्स पांजू हा संघ देखील अगदी आपण बघतोय नायगाव पूर्व विभागातील पश्चिम विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मजा येणार आहे एकूणच आजच्या रात्रीत. अनेक चांगले चांगले उत्तम उत्तम संघ आज या एकूणच मैदानात येत आहेत संदीप सर. अगदी बरोबर. आता बघूया शेवटचा बॉल कसा असेल. कोळवट डबाचा चेंडू आता खोदून काढला. मिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली बॅटरला. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. आणि ह्याच बरोबर हे षटक जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं संपताना दिसतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना निर्वी 11 संतोष भुवन टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 वर 1. थँक्यू डीजी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 8 डावा 1 गडी बाद ही स्थिती आहे टीम निर्वे 11 संतोष भुवन नालासोपारा या संघाची. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा ही मानसिकता असते आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर गोलंदाज विचार करतो की मी अडवण्याचा प्रयत्न करीन. विकेट घेण्याचा प्रयत्न जास्त नसतो. मात्र इथे अडवण्याचा प्रयत्न करत असताना देखील विकेट मिळते. म्हणजेच काय तर निश्चितच तुम्हाला लॉटरी लागते. आता दुसऱ्या बाजूला जर विचार केला ना तर बरीच मानसिकता प्रेक्षकांची आहे की धावा आल्या पाहिजेत. मागच्या सामन्यात आपण बघितलं तर निश्चितच धावा चांगल्या झाल्या होत्या. त्याचा चेसडाऊन करताना देखील अगदी शेवटच्या चेंडूपर्यंतचे चेसडाऊन झालं आणि याच मानसिकतेने आमचा प्रेक्षक आलाय की प्रत्येक सामना अगदी शेवटच्या चेंडूवर जाईल. काय म्हणशील संदीप? यस, ते तर आपण नक्कीच बघणार आहोत. प्रेक्षकांना तीच अपेक्षा असते की एखादा मॅच कधी एकदा कडक होतोय आणि ते एन्जॉय करतील. पाहूया आपण ह्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या मॅच सारखी स्थिती बघायला मिळेल काय. गोलंदाजी मार्गावर समोरच्या गोलंदाज सज्ज होतोय. पियुष अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज. हाही गोलंदाज सध्या ओव्हर 40+ क्रिकेट देखील गाजवतोय. शॉर्ट बॉल आहे. बॅकफुटला केले. तिथून जागा दाखवली आहे. चांगला फटका. अगदी गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. ललित भोईर यांचा इशारा. 4 धावा ऑन द टोज गेले आणि काय ड्राईव्ह दाखवलाय. गुड शॉट. काही चांगला फटका बघायला मिळाला. सुपर कव्हरच्या रिझन मध्ये चांगली दिशा दिली. गॅप होता. पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे सुद्धा फायदा उचललाय. चौकाराची मदत मिळाली. हे तुम्ही बघू शकता. शॉर्ट सिलेक्शन थोडस अप झालं आणि सुंदररित्या स्क्वेअर ऑफ द विकेट कळताना दिसला बॅटर. हाफ ट्रॅकर हुक केला जातं या चेंडूला. चेंडू हवेत आहे आणि बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चूक. या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 12. थँक्यू. बघा भरपूर इम्पॉर्टंट आहे संदीप. इथे जर 6 षटकांच्या जेव्हा सामना असतो त्यावेळेला भरपूर इम्पॉर्टन्स असतं शॉर्ट सिलेक्शन. कारण एका बाजूला तुम्हाला इनिंग फुलवायची आहे, धावा बनवायचे आहेत. मात्र धावा बनवत असताना आपली विकेट जाणार नाही या गोष्टीकडे देखील लक्ष घालायचं आहे. ज्या फलंदाजांना मागचा फटका खेळला तो अप्रतिम होता. ऑन द टोज जात त्यांनी अप्रतिम स्क्वॅड ड्राईव्ह दाखवला होता. मात्र यावेळेला थोडंसं अंडरस्टिमेट केलंय गोलंदाजाला की हाफ ट्रॅकर मला येणार नाही, त्याच्यानंतर मी बॅकफुटला जाणार, त्याच्यानंतर मी कुठल्याही पद्धतीने आत येऊन पुन्हा एकदा तो स्ट्रोक खेळू शकतो. हा थोडासा जो कमी लेखनाचा प्रकार झाला ना तिथेच विकेट आली आहे. आणि या विकेटमुळे इथे गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करेन मी, ते म्हणजे पियुषच्या. शरीरापासून जितके चेंडू तुम्ही लांब टाकणार आहात या एकूणच फ्लड लाईटमध्ये तितके फलंदाजांना फटके बनवावे लागतील. पाहूया पुढच्या बॉलवर काय करताय. आणि पियुष भोईर याचा टेनिस क्रिकेट मधला प्रवास खूप चांगला झाला. विकेट टेकर गोलंदाज म्हणून नेहमीच त्याने आपलं काम चांगल्या पद्धतीने बजावलं. जबाबदारी तर आहे आणि जबाबदारी त्याने उचलली. न्यू बॅटर मिस्टर देवा सिंग मैदानाच्या आतमध्ये उतरलाय.
हाफ ट्रेकर चेंडू होता, चांगला फटका, बॅकवर्ड स्कोरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये. एक धाव मिळाली बॅटरला, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 13 धाबा, 13 for 2. 2 गडी बाद 13 धाबा. धाबा बनवायला हव्यात, प्रयत्न जरूर सुरू आहेत, यश काय मिळत नाही. आणि गोलंदाजाने आता वर चष्मा, डोकं वर काढलंय या कळपट्टीवर. 13 धावांचा निश्चितच मोठा आकडा तुम्हाला ठेवावा लागणार आहे. टीम पांजू संघ समोर आहे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन पियुष वर पिच केलाय, चांगला ड्राईव्ह ऑन साईडला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेसाठी येणार का? हो ना सुरू आहे, मात्र नाही. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये अगदी कॉलबॅक केलाय की नाही. इथे एकच धाव आहे. थोडीशी शाश्वती देत आहेत की मला उभं राहायचं आहे, कारण क्रिकेट हा उभं राहण्याचा खेळ आहे. क्रिकेट हा संयमाचा खेळ आहे आणि तो संयम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावाच लागेल, कारण सर्वांचं लक्ष एकच आहे संदीप, ती ट्रॉफी श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आम्हाला उंचवायचे आहे आणि त्यासाठीची ही सगळी धडपड आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल बघूया, गोलंदाज तयार आहे. स्विच हिट, काम फिट. बघू शकतात या चेंडूला पाठवून दिलं डीप गलीपट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. थँक्यू, चांगला पिक केला बॉल. आपण पाहूया ज्या पद्धतीने उभे आहेत स्टान्स मध्ये जर बघितला तर लवकर पिक केलं, लवकर लाईन पिक केली आणि त्यानंतर जी जागा होती ना त्या जागेचा वापर केलाय, दोन्ही हाताने केलाय. अगदी हा स्विच हिट अप्रतिम होता. षटकार येतोय, धावसंख्या वाढते, ती जाऊन पोहोचले तब्बल 20 या आकड्यावर. गुड शॉट पियुष वन्स अगेन. इथे जर बघितला तर स्लॉक स्वीप, चांगला स्लॉक स्वीप, इथेही जागा दाखवले. धावा येत आहेत अगदी अगदी 1 2 3 4 4. थँक्यू डीजे. संदीप मागच्या दोन चेंडूवर जर विचार केला तर निर्वी 11 संतोष भुवन संघानं बॅटल जिंकलंय आणि अगदी या पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केलंय. कारण धावसंख्या जर बघितली तर मागच्या 2 चेंडूत 10 आली आहे, म्हणजे या अगोदर जर धावा बघितल्या तर फक्त 14 होत्या आणि त्यानंतर या 2 चेंडूनं ते निश्चितच पुन्हा एकदा या मॅच मध्ये येताना दिसत आहेत. कारण ही जी आकडेवारी आता सध्या दिसते 2 षटकं आणि 24 धावा, म्हणजे 12 धावांची सरासरी ती अप्रतिम दिसते. 2 षटकांमध्ये 24 धावा बनलेत, परंतु या शेवटच्या बॉलवर, दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर धोका होता बॅटरला. दोन्ही यष्ट्या त्याने दाखवल्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजाचं लक्ष होतं त्यांच्या ते यष्ट्यांवर आणि त्याच दिशेने चेंडू टाकल्यानंतर स्वीपचा फटका चांगल्या पद्धतीनं खेळताना दिसला बॅटर. 2 षटकांमध्ये 24 बनलेत, म्हणजेच ही जर सरासरी आपण पकडली तर 70च्या पलीकडे धावपळ जाऊ शकतोय संकेतजी. केव्हाही बघा, या षटकाची सुरुवात झाली होती चौकारानं आणि त्याचा एकूणच सांगता येईल चौकारानं झाली आहे. मधल्यामध्ये 1 विकेट आली, त्यानंतर 2 सिंगल, 1 षटकार सुद्धा आला होता. तब्बल 16 धावा खर्च केल्या पियुषनं, मात्र या 2 षटकात 24 धावा ही स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते निर्वी 11 संतोष भुवन नालासोपारा या टीमची. नेक्स्ट ओव्हर पुन्हा एकदा आतिश भोयर वन्स अगेन. पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या होत्या. या एकूणच 6 षटकांच्या सामन्यामध्ये संदीप एक गोष्ट पाहायला मिळते, आपण बघतोय 4 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे आहेत. बरेच संघ असे आहेत की पहिला 2-2 षटकांचा जो कोटा आहे ना तो लवकर कंप्लीट करताना दिसत आहेत. काय म्हणशील? म्हणूनच आता आतिशला आणलं, हे अगदी योग्य बोललात तुम्ही, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तेच दृश्य आपण पाहिलं होतं आणि दुसऱ्या मॅच मध्ये तेच पाहतोय. आतिश भोईरने मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये 7 धाबा खर्च केल्या होत्या आणि इथे आता पुन्हा त्याच्यावर विश्वास दर्शवलाय. तो करता धरता आहे आपल्या टीमचा. हाफ ट्रॅकर चेंडू होता, चेंडूला उचलला ऑन साइडला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धाबा 4. सवकार, वॉट स्ट्रोक, ब्रिलियंट. हे तुम्ही बघू शकताय तर कशा पद्धतीनं या चेंडूला उचललं होतं आणि सुंदररित्या पीक करत असताना 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या 4 ने पुढे गेली, धावा झाल्या त्या 28. धावपळ आता वाढतोय, म्हणजेच मागचे जे 3 फटके आहेत त्या फटक्यानुसार गणित कुठेतरी बदललंय. केव्हाही मात्र इथे कौतुक करीन ते म्हणजे बॅटरचा. व्हॉट नेक्स्ट?
स्लो डिलिव्हरी आहे, चांगल्या पद्धतीने पिक केला, हलक्या हाताने खेळून काढलाय, सॉफ्ट हँडचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव होते पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. सुपर्ब क्रिकेट. अनिलचं कौतुक करेन मी. अतिशय चांगलं क्रिकेट तो दाखवतोय. मागच्या 3 चेंडूवर धावा आल्या, त्यानंतर इथे सिंगल डबल कन्वर्ट करताना देखील ते दिसते आहेत. माइंड गेम सुरू आहे आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. बघा लक्षात घ्या, एक गोष्ट अजून लक्षात येते, फटके वेडे वाकडे पद्धतीने खेळत नाहीत, तर जसा बॉल आहे तशी ट्रीटमेंट दिली जाते. गुड शॉट. योग्य ती वाटचाल सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमचं होतोय. संयम, सहनशीलता आणि समाधान या तिन्ही गोष्टी या बॅटरकडे आहेत. हा प्रकार उचलला या चेंडूला, चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमा पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच डीजे. 3 चेंडूंमध्ये आता आलेत 12 धाबा, म्हणजे आतिशच्या अगेन्स्ट आतिशबाजी बॅटरनी. जसं तुम्ही उल्लेख केला की अगोदर सुरुवात करताना संयम पाहिजेत. संयम, समाधान आणि सहनशीलता या तिन्ही गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये असतात ना, त्या व्यक्तीकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. केव्हा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वर पिच काय, इथे ड्राईव्ह चांगला आहे. अगदी आपण बघतोय या समोर खेळलेत व्ही शेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. एकच धाव इथे मिळणार आहे. मात्र अगदी या घडीला ज्या पद्धतीने धावा पुढे सरकते, अगदी प्रोजेक्टेड स्कोअरकडे लक्ष घेतले तर 85 दाखवतोय. ही महत्त्वपूर्ण गोष्ट असेल. लक्षात घ्या, वेळेकडे आमचं लक्ष आहे. हे तिसरं षटक सुरू आहे आणि ज्या पद्धतीने ही मॅच सुरू झाली होती ती वेळ सुद्धा आम्ही अगदी नोंद केली आहे. 9:31 अगदी या मॅचचा पहिला बॉल पडला होता. 37-2. पुढचा बॉल टाकण्याकरता तयार आतिश. सिचिट करायचं होतं, इम्पॅक्ट पाहायला गेला. अपील केलं होतं परंतु पंचाने अपील पेटाळून लावलं. इथे धाव काय मिळणार नाही, हा डॉट बॉल टाकलाय. कधी कधी अशा प्रकारच्या चुका बॅटर करतायत आणि मग संघाला संकटामध्ये सुद्धा घेऊन जात आहेत. नो डाऊट. कारण आपण बघतो, मी मगाशी देखील म्हटलं ना संदीप, की शॉट सिलेक्शन भरपूर इम्पॉर्टंट होऊन बसतं. 3 षटकांचे सामने, 4 षटकांचे सामने बऱ्याचदा लॉटरी गेम असतात. मात्र 6 षटकांच्या मॅचसाठी तुम्हाला एक वेगळा माइंडसेट किंवा एक वेगळं प्लॅनिंग घेऊन यावं लागतं. पाहूया काय घडतंय. नेक्स्ट बॉल. इथे ड्राईव्ह चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आपण बघतोय शॉर्ट कव्हरला तैनात आहेत. एकच धाव मिळणार आहे. इथूनही धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 38 धावा आणि षटकं संपलेली आहेत ती म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. 21 धावा 2 षटकात खर्च केल्यात, ते म्हणजे आतिश भोईर यांनी. सरासरी चांगली आहे, नो डाऊट सरासरी चांगली आहे. त्यामुळे इथून अजून या 3 षटकानंतर विचार जर करायचा झाला ना संदीप, तर दोन्ही बाजूनं आक्रमण होताना दिसेल. काय म्हणशील? सुरुवात तर चांगली झालं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. गोलंदाजी करणाऱ्या टीमने पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात केली होती. आत्ता मात्र त्यांना विकेटचा शोध घ्यावा लागेल, तरच धावा रोखल्या जाऊ शकतात. आणि आता ही सरासरी चांगली आहे. करंट रन रेट 12.67चा बनलाय. 38/2 चांगली स्थिती आहे संकेतची. आता डावपेच आखण्याकरता तयारी आहे. चर्चा केली जाते की आता पुढचा गोलंदाज कोण असेल आणि कसे पुढची षटकं आपण हाताळली पाहिजेत. वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेनुसारच तुम्हाला पुढे वाटचाल करावी लागेल. 5 षटकांकरता 30 मिनिटांचा 25 मिनिटांचा अवधी दिलाय. क्षमस्व 25 सध्या स्ट्रॅटेजिक टाइम आउट चालू आहे, त्यामुळे हा वेळ आपण पकडू शकणार नाही. मात्र एका गोष्टीची निश्चितच आतुरता होती, कारण द ग्रेट मराठाची स्पर्धा आणि ते बलून दिसणार नाही असं कधी होणार नाही. सध्या त्याची जय्यत तयारी सुरू आहे आणि थोड्याच वेळात आपल्या एकूणच सगळ्या प्रेक्षकांसाठी ते बलून आपल्याला पाहायला मिळतील. थोडा धीर धरा, मी एवढंच सांगेन. मात्र ही स्पर्धा श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक, जन्मशताब्दी वर्ष. बाळासाहेबांचा जन्म झाला त्या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत संदीप. आणि ही गोष्ट अगदी सेलिब्रेट करण्यासारखीच आहे. एक असा माणूस ज्यानं आपलं अवघं आयुष्य मराठी जनांसाठी, हिंदू जनांसाठी अगदी वाहिलं. काय म्हणशील? हा, एक मावळा त्यानं सुद्धा तयार केला. कारण सुरुवातीला त्यांच्यावर प्रभाव होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि म्हणूनच नवयुग या साप्ताहिकामध्ये ज्यावेळेस त्यांनी लिखाण केलं, साप्ताहिक म्हणजेच व्यंगचित्रकार म्हणून जे काम बघितलं आचार्य अत्र्यांच्या, त्यावेळेस त्यांनी त्यांचं नाव गुपित ठेवलं होतं आणि मावळा या नावाने सुरुवात केली होती. तदनंतर आपलं स्वतःची ओळख देणारं मार्मिक हे 13 ऑगस्ट
1960 साली सुरू केलं. त्या काही आठवणी आहेत, चर्चा त्याची सुद्धा होईल. नक्कीच, कारण नक्कीच. मराठी माणसाचा तारणहार म्हणून पूर्वी आचार्य अत्रे यांच्याकडे बघितलं जायचं आणि त्याच्यानंतर मार्मिककार श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जशी शिवसेनेची स्थापना झाली तसं त्यांच्याकडे बघितलं जायचं. पुढच्या 5 रात्री या गोष्टीची चर्चा होणारच आहे. मात्र अजून एक महत्वपूर्ण जर विचार करायचा झाला तर बाळासाहेब ठाकरेंचं ठाकरे सरनेम हे त्यांचं स्वतःच आहे का, तर बऱ्याच जणांना ती गोष्ट माहिती नसेल. त्याविषयी निश्चित आम्ही चर्चा करणार आहोत मात्र या ओव्हर नंतर. चला वळूया चौथ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवर आलाय रवींद्र, अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज, तेज सर्रार गोलंदाज. मात्र या घडीला धावाही रोखायच्या आहेत, या घडीला विकेटही मिळवायच्या आहेत. संदीप विकेट मिळवावेच लागतील, त्यामुळेच गोलंदाज तयार आहे समोरच्या इनकडून. ऑफ तुमच्या थोडासा बाहेर वळणारा चेंडू होता, हलक्या हाताने टॅप केलाय. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता कारण शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. अचूक फेकी सुद्धा केली त्याने. एका धावेची नोंद होते, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 39. सर्व काही व्यवस्थित झालं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आणि दबाव हा फिल्डिंग करणाऱ्या टीमवर वाढवला गेलाय. केव्हाही मात्र या स्पर्धेची निश्चितच मी या गोष्टीसाठी कौतुक करीन कारण फ्लेक्स आपण बघतोय, वेगवेगळे फ्लेक्स, अनेक मान्यवरांचे फ्लेक्स आपल्याला पाहिले. मात्र समोरचा जो फ्लेक्स आहे ना तो सर्वांचं लक्ष वेधतोय. यावेळेला समोर खेळले, चांगला फटका, चेंडू हवेत काही काळ मात्र अगदी फ्लॅट. अजून एक महत्वपूर्ण श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक षटकार. षटकार आल्यानंतर धावपळक आता पुढे गरुड झेप घेताना दिसतोय. 45 वर 2. रवींद्र भोईर गोलंदाजी मार्गावर आलाय. विकेट घ्यावा लागेल. दृढ निश्चय या स्पर्धेकरता आधीच केलाय पांजू संघाने आणि त्यानुसार त्यांचा खेळ होईल काय या पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करताना. पुढचा बॉल चुकी केली बॅटरने. स्क्वेअर ऑफ द विकेट. सरळ बॅटने खेळला असता तर कदाचित धाव मिळाला असता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हा डॉट बॉल गेलाय, हे तुम्ही बघू शकता. रिप्ले सुद्धा दाखवलं गेलंय. टीसीपी लाईव्ह द्वारे आपण थेट प्रेक्षेपण बघतो या स्पर्धेचं. लालच बुरी बला असं म्हणतात आणि कदाचित तेच पाहायला मिळतं कारण ही विकेट अशी आहे ना, धावांचं रांधण आहे. तुम्हाला फक्त धावा बनवायचे आहेत. तुमचे स्कोरिंग यावेळेला काय जबरदस्त पुलचा फटका, चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेगला. हा अजून एक श्रीमान बाळासाहेब ठाकरे षटकार. थँक्यू डीजे. अगदी लांबून खेळलेत, पाहिलं, चेंडूची वाट बघितली, बराच अवधी होता, अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर होती आणि त्यानंतर अगदी फोरामचा वापर इथे पाहायला मिळतोय. हा षटकार इथून धावसंख्येने अगदी उडी घेतले 50च्या पलीकडे. 51 धावा झाल्यात. वेल डन निर्वी 11 संतोष भुवन. नाला सुबारा, टाळ्या झाल्या पाहिजेत या गोष्टीसाठी. 9 मध्ये 27 वर खेळतोय अनिल आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर 3.4 षटकांमध्ये हे 50 धाव पूर्ण होत आहेत. चांगली स्थिती आहे आणि 13 वर खेळतोय देबा. गोलंदाज तयार रवींद्र. पुन्हा स्विच हिट केला, शतरक्षक नाही. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. चौकार. थँक्यू डीजे. बघा तो त्याचा स्वाभाविक खेळ आहे. मग अशी आपण म्हटलं की सरळ बॅटने धावा येत आहेत, कशाला उगाच डाव्या हाताचा वापर करून तो स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. मात्र तो स्वाभाविक खेळ आहे इथे अनिलचा आणि त्यामुळे सातत्याने भला एखादा चेंडू तो चुकणार मात्र त्यानंतर तो धावा वसूलणार. आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी. 55 धावा झाले, त्यामध्ये अगदी 10 चेंडूमध्ये 31 धावा नाबाद अनिल सावंत आहे. वेल प्लेड. दबाव वाढत चाललाय रवींद्रवर. अजून एक वर पिच केला चेंडू, त्यावर देखील खणखणीत प्रहार. श्रीमान बाळासाहेब ठाकरे अजून एक षटकार. थँक्यू डीजे. या षटकात तब्बल 23 धावा संदीप वसूल केलेत. म्हणजे एकूणच आपण ज्या वेळेला एखादा प्रोजेक्टेड स्कोर सांगतो
कुठेतरी धावांची गणिते आहेत ना ती बॅटरच्या मनात सुद्धा चाललेली असतात. बऱ्याचदा कॉमेंट्री ऐकली जाते, बऱ्याचदा कॉमेंट्री ऐकली जात नाहीत. मात्र या शक्यतांवर आपण बोलतो, मात्र मनात काय चाललंय, एक्झिक्यूट कशा पद्धतीने करायचे आहेत, बऱ्याच गोष्टी असतात. मात्र इथे कौतुक आहे ते म्हणजे बॅटरचं. या दोन्ही बॅटरनं अगदी धावांचं रांजण खोळून दिलंय आणि इथून ही धावसंख्या आपण बघतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 61 वर जाऊन पोहोचली आहे. 15.25च्या सरासरीने हा धावपळक आपल्याला पुढे जाताना दिसतोय. आणि पियुष हा गोलंदाजी मार्गावर आलाय. या आधी जो आपण बघितलं रवींद्र भोईर, मी त्याला कदाचित क्वचितच बघत असतो की तो इतका धाबा खर्च करतोय. इथे थोडंसं निराश झालं असेल पांजू स्पोर्ट्स पांजू टीमचं समर्थक आणि त्यांची टीम. तरी सुद्धा दुसरी बाजू आहे या मॅचची, कारण बॅटिंग फलंदाजी त्यांच्या टीमला सुद्धा करायची आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धाबा, 2 गडी बाद झाले. त्यावेळेस धोका निर्माण झाला होता आणि अशा स्थितीमध्ये संकट मोचकाची भूमिका अदा करण्याकरता देवा आला, अनिल आला आणि अनिलची ही चांगली खेळी 11 मध्ये 37 स्थाने बनवलेत. अर्धशतक या स्पर्धेमधील पहिलं पाहायला मिळेल काय? श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा हा रजनी क्रिकेटचा रणसंग्राम तुमच्या आमच्या भेटी करता आलाय अजिंक्य स्पोर्ट्स क्रीडांगणावर. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. चोहे बाजूने चांगली गर्दी आपल्या लाडक्या प्रेक्षक राजांची आपण बघू शकतात आणि TCP द्वारे थेट प्रेक्षेपण सुद्धा खूप चांगलं आहे. आता पियुष तयार. ओहो, कळवट्या पदा चेंडू होता, ब्लॉक कॉल मध्ये टाकला होता. कारण जेव्हा चालत नसतं कुठलंच शस्त्र आणि अस्त्र तेव्हा चालतं ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्राचा वापर होतोय, ते निकामी केलंय. हा डॉट बॉल आलाय, दबाव येईल काय? देवा सिंग, अगदी देवा सिंगनं स्टार्ट दिला. मी म्हणेन या मॅचला अगदी एक्सलेट करण्याचं काम त्याने केलं. पहिल्या काही चेंडूमध्ये त्याचे फटके जर बघितले तर निश्चितच आपण बघितलं तर पहिला सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, तिथून अनिल सावंतला देखील एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला आणि त्याची खेळी देखील अगदी बहरत गेले. त्यामुळे या खेळाडूला अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. पाहूया नेक्स्ट बॉलवर त्याची कामगिरी. पहिल्या बॉलवर निश्चितच थोडासा तो बॅकफुटवर होता. शॉर्ट बॉल आहे, इथून काय लप्पा दिलाय, अफलातून फटकाय आणि ओ 500 रुपये पडले रे. एक तर जे विकेट होते त्यांच्या जवळून खेळताना ताकद लावली, टायमिंग प्रॉपर झालं आणि त्यामुळेच या 6 धावा मिळाल्यात. षटकार आलाय. बघा, प्रेक्षकांना विनंती करतोय, 500 रुपये चांगल्या झेलसाठी आहेत. एकमेकाला ओढून ताणून जर तुम्ही झेल घेत असाल, तुम्हाला दुखापत झाली तर त्याचा संपूर्ण खर्च तुम्हालाच करावा लागेल. त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि चांगला झेल घ्या. हा अफलातून फटका अगदी बॅकफुटर गेले आणि तिथून येत असताना या चेंडूला टोलवून दिलाय डीप कॉर्नर रिजनच्या बाहेर षटकारासाठी. नेक्स्ट बॉल, फुलटॉस बॉल आहे. इथूनही चेंडूला अगदी दिशा दाखवली आहे. हा चेंडू देखील अगदी सीमा पार जातोय डीप स्क्वेअर लेगला. इथे जर बघितला तर येस मला वाटतं येस बीमर चेक केला जाईल. पंचांचा इशारा येतोय तिथे. प्लेअर रिव्ह्यू आहे. थँक्यू व्हेरी मच. येस, बॅटरने इथे रिव्ह्यू घेतलाय. मात्र काय फटका, षटकार गेलाय. या 6 धावा तर इथून वसूल होत आहेत. मात्र हा नो बॉल आहे की नाही हा बीमार इथे चेक केला जाईल. आमचे पंच विरल नायर थर्ड अंपायरच्या भूमिकेत. येऊया TCPच्या वॉर रूम मध्ये, पाहूया एक्झॅक्टली. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. चांगला डिसिजन, नो डाऊट. येस, फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे बॅटर रिव्ह्यू लॉस झाला. येस, नो डाऊट. थँक्यू व्हेरी मच. षटकाराच्या मदतीने आता आपण धावपळक बघूया, कारण धावपळक आता पुढे जात असताना 73 धावा झालेत. 73 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. हे तुम्ही रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकतायत कशा पद्धतीने हा चेंडू पडतोय आणि खाली जात असताना दिसलाय. DRS ची मागणी केली होती बॅटिंग करणारी टीमने आणि त्यांचा DRS सध्या फेल गेलाय. रिव्ह्यू लॉस. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पियुष तयार. त्याच्या गोट्यातील पुढचा बॉल टाकण्याकरता विकेट हवा आहे. षटकार 2 लागलेत. पिच बॉल, चेंडू हवेत आहे. शतरक्षक दूरवरून पोहोचेल काय? मिड ऑफ मध्ये कोणी शतरक्षक नव्हता. फायदा बॅटरला झालाय. 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्यात त्या 75. 2 गडी बाद 75 धावा. चांगली स्थिती, मजबूत स्थिती निर्वी 11 संतोष भुवन टीमची आपल्याला बघायला मिळतं. नो डाऊट. बघा, पहिला फलंदाज बाद झाला, धावसंख्या 3 होती. दुसरा फलंदाज बाद झाला, धावसंख्या 12 होती. आणि त्यानंतर ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. सध्या धावसंख्येचा आकडा 75 आहे. म्हणजे विचार करूया किती धावा. 63 धावांची पार्टनरशिप. टाळ्या झाल्या पाहिजेत या पार्टनरशिपसाठी. सुपर बॅटिंग.
फुलटॉस डिलिव्हरी आहे तिथूनही जर बघितला तर ड्राईव्ह चांगला आहे मात्र कव्हर पॉईंटला अगदी इनफिल्डमध्ये अडवला जातोय. एकच धाव इथेही मिळते. धावसंख्येनं अजून एक आकडा पुढे गाठलाय 76 धावा. स्कोअर मूव्स ऑन 76. हे षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि आतापर्यंत जर आपण स्थिती बघितली तर खूप चांगली आहे. म्हणजे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. तशीच चांगली धावसंख्या धावफलकावर बघायला मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 76 धावा. पुढचा बॉल टाकण्याकरता पियुष तयार. दबाव टाकायचा असेल तर विकेट फार महत्वाचे आहेत. ऑफ स्टमर अगोदरच आले होते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सचिन भोईर 1 बाउन्सने कलेक्ट करत आहेत. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली. याच बरोबर षटकाची सुद्धा समाप्ती झाली. म्हणजेच आपण एकंदरीत बघितलं तर 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावफलकावर धाबा आहेत त्या 77 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये काय स्थिती होतं बॅटिंग करणारी टीमची किंवा पलटवार केला जाईल काय पांजू स्पोर्ट्स पांजू संघाद्वारे हे पाहण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू डीजे. थोडंसं थांबवते बघा पंचांच्या माहितीसाठी. अगदी बरोबर 25 मिनिटामध्ये ही 5 षटकं हाताळली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टीम पांजूसाठी. मनापासून कौतुक आहे त्यांचं. असंच प्रत्येक संघाने जर फॉलो केलं ही गोष्ट तर निश्चितच आपण पुढे चांगल्या पद्धतीने सरकणार आहोत. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 77. आता शेवटचं षटक टाकण्याकरता सचिन भोईरवर जबाबदारी देण्यात आलं. अविश्वासने खेळी त्याने सुद्धा साकारलेत. बराच वेळा पांजू स्पोर्ट्स पांजू टीमला संकटामधून बाहेर काढणारा तो खेळाडू ठरलाय. अनेक विकेट्स त्याने मिळवलेत. कमीत कमी धावा खर्च केलेत आणि तो गोलंदाजी करतोय अनिल करता. ओहो ब्लॉकल मध्ये चेंडू टाकला होता. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामधून थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली. या एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 78. 2 गडी बाद 78 धाबा. बघा प्रेक्षकांनो तुम्ही ऐकूनच स्पर्धेचा आनंद घेताय. आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि असाच प्रतिसाद अगदी शेवटच्या रात्रीपर्यंत तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. मात्र पुन्हा एकदा लक्ष वेधतोय तुमचं. सीमारेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्या त्या एकूणच चांगल्या प्रेक्षकाला मिळणार आहेत आजच्या रात्रीत 500 रुपये. नेक्स्ट बॉल. सचिन पुन्हा एकदा अगदी वर पिच केला चेंडू. इथे मात्र एक कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फाईन लेग मधून अगदी आपण बघतोय जबरदस्त रित्या ट्रॅव्हल होताना दिसतोय. 4 धावा. कलात्मक स्ट्रोक 4 धावा. एका पायावर वजन देत बघा या ठिकाणी एक पाय हवेमध्ये होता आणि अशा स्थितीमध्ये चांगलं शॉर्ट सिलेक्शन 4 धावांचं केले कलेक्शन. चौकाराची मदत मिळाली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली 82. 82. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. समोरच्या इनकडून रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. अपील जोरदार केलंय आणि याच बरोबर बॅटर खुद्द बाहेर निघतायत. विकेट मिळाली. डिसिप्लिन खूप चांगलं बघायला मिळालं. प्रामाणिकपणा या ठिकाणी बघायला मिळालं. ही चर्चा करण्यात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा आपण करूया. नक्कीच अगदी आपण बघतोय रुपीकट लागले होते तिथे आणि या बॅटरला पूर्ण कल्पना होती की अगदी निक लागले आणि ती निक लागल्यानंतर तो लगेच मैदानाच्या बाहेर आला. मात्र एक गोष्ट या एकूणच घटनेनंतर एक गोष्ट पुन्हा एकदा सर्वांच्या लक्षात आणू इच्छितोय. आयोजकांच्या तर्फे एक नवीन रूल बनवण्यात आलाय. तो नियम असा आहे की जर एखादा फलंदाज जर त्याचे निक लागले आणि तो वेळ काढूपणा करत असेल मैदानाच्या आतमध्ये तर त्याला 3 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पंचांनी रिव्ह्यू घेतला. त्या रिव्ह्यूमध्ये असं डिसिजन आलं की तो फलंदाज बाद आहे. मात्र तो उगाच वेळ वाया घालवत आहे मैदानाच्या आतमध्ये. तर रूलनुसार या स्पर्धेसाठी आम्ही बोलतोय ही गोष्ट. तर रूलनुसार त्या संघाला 3 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नेक्स्ट बॉल. लाफ्ट केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. झेलचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातात नाहीये. इथे मिळणार आहे एकच धाव. अजून एक बॅटर देवा पांडे.
देवासिंगचं सुद्धा चांगलं योगदान राहिलं. आपल्या टीम करता 32 धावांचं योगदान देत तो बाद झालाय आणि चांगली भागीदारी अनिल सावंत या बॅटर सोबत त्यांनी या मैदानावर दाखवली. आता नवीन बॅटर स्ट्रायकिंग कडे आहे देवा पांडे. ही इज अ डेंजरस, तो सुद्धा धोकादायक खेळाडू आहे. कधीही मोठे पटके खेळण्याची क्षमता तो दाखवू शकतो. मॅच विनिंग खेळी त्याने अनेक वेळा साकारलीत. गोलंदाजी मार्गावर सचिन भोईर तयार. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. ऑफ स्टमर शपल झालाय, चेंडूला उचललंय, पीक केलंय, लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी आत्ताच संदीपने उल्लेख केला की तो डेंजरस आहे आणि त्याने तो डेंजरस फटका दाखवलाय. या षटकाराने निश्चितच धावसंख्येने एक मोठी उडी घेतली आहे. धावसंख्या झाली आहे तब्बल 89. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, लगेच चेंडू द्या प्लीज. द ग्रेट मराठा या परिवाराच्या आमच्या सगळ्या व्हॉलंटियर्सना मनापासून कौतुक आहे त्यांचं. जर आपलं काम अजून चांगल्या पद्धतीने आपण करूया, कारण सध्या आपण रजनी क्रिकेट बघतो आणि रजनी क्रिकेटमध्ये बऱ्याचदा चेंडू अचानक गायब होतात. त्यामुळे या गोष्टींची कमतरता होऊ नये म्हणून प्लीज लक्षपूर्वक कामगिरी करा. अनेक प्रेक्षकांसाठी देखील स्टँड्स आहेत, खुर्च्यांची व्यवस्था आहे. मात्र एका स्टँडनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 14 चेंडू 45 धावा नाबाद. अजून एक चेंडू शिल्लक आहे या एकूणच इनिंग मधील आणि अनिल सावंत 45 धावा नाबाद. एवढा हा चेंडू अगदी आपण बघतोय खोलवर टप्प्याचा होता, तिथून त्याला ट्रॅव्हल केलंय या डीप मिड विकेटला. इथे मात्र एकच धाव मिळणार आहे. 46 धावा त्याच्या नावावर राहिल्या. मात्र आपल्या संघासाठी बनवले तब्बल 90 धावा. वेल प्लेड टीम निर्वी 11 संतोष भुवन संघ अफलातून कामगिरी राहिले. 91 धावांचं अफलातून टार्गेट या मॅच मध्ये उभं राहिलंय. या एकूणच ही पाहिले आपण नाण्याची एक बाजू. नाण्याची दुसरी बाजू कशी असणार, कारण दुसऱ्या बाजूला टीम पाणजू स्पोर्ट्स पाणजू जो संघ हार मानणार नाहीये. तर प्रेक्षकांनो पाहत राहा श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 चे नेत्रदीपक आयोजन. हा स्कोर कार्ड पाहूया आपण. अनिल सावंत 46 धावा 15 चेंडू मध्ये. विकास लवकर बाद झाले. दुर्गेश 5 चेंडू मध्ये 9 धावा. मात्र देवा सिंग बरोबर झाले. ती पार्टनरशिप अफलातून राहिली. 13 चेंडूत 32 धावा देवा सिंगने देखील केल्या आणि देवा पांडे एक धाव कडून नाबाद राहिला. तसेच बॉलिंग कार्डकडे देखील बघूया. आतिश भोईर 2 षटका हाताळली, 21 धावा खर्च केल्या. पीश भोईर 2 षटका हाताळली, 32 धावा खर्च केल्या. रवींद्र भोईर एका षटकात तब्बल 23 धावा कुठल्या गेल्या आणि सचिनच्या शेवटच्या षटकात देखील अगदी आपण पाहिल्यात एक विकेट जरी मिळाली असली तरी देखील 13 धावा खर्च झाल्या. तरी बॉलिंग कार्ड 90 धावा झालेत. 91चं टार्गेट आहे. पाहत राहा श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026. थँक्यू डीजी. चला तिसऱ्या मॅच साठी कॉल देतोय. महाकाल मालजीवाडा वर्सेस वसई कोळीवाडा. दोन्ही संघ जर उपस्थित झाले असतील तर कॅप्टन चला टॉस साठी लगेच या प्लीज. टीम जय महाकाल मालजीपाडा वर्सेस वसई कोळीवाडा. चला आमच्या या कॉलला जर तुम्ही आला नाहीत तर लगेच 3-3 धावांची पेनल्टी आहे. जय महाकाल मालजीपाडा टीम कॅप्टन वर्सेस वसई कोळीवाडा टीम कॅप्टन. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. नियम अतिशय कडक आहेत. लवकर या. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्याकरता या मॅच आपण बघणार आहोत. जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा वसई कोळीवाडा आणि महाकाल मालजीपाडा असा तो मॅच असेल. आपण टॉस करणार आहोत. आदरणीय इस्माइलजी शेख साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस होईल आणि या टॉस बॉक्स मध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री मोहन रवींद्र पाटील समाजसेवक आहेत, आयोजक आहेत. अनेक चांगले कार्य या परिसरामध्ये वसई तालुक्या व्यतिरिक्त वाडा जवार मोकाडा येथे सुद्धा ज्याने आपल्या कार्याने छाप सोडून दिले असं व्यक्तिमत्व मोहन रवींद्र पाटील साहेब सुद्धा या टॉस बॉक्सच्या दिशेने असतील.
टॉस आपण बघतायत फ्रूट बकेट सुद्धा असेल. दोन्ही कॅप्टननी टॉस झाल्यानंतर थांबायचं. हा टॉस बघा तुम्ही. टॉस मध्ये एका बाजूला द ग्रेट मराठा आणि दुसऱ्या बाजूला अग्रिसेना हे टॉस मध्ये आहे. इस्माईलजी शेख साहेबांच्या हातात आपण हा टॉस देतोय. वसई कोळीवाडा विरुद्ध जय महाकाल मालजीपाडा अशी लढत असेल. द ग्रेट मराठा असा आवाज आहे समीर राऊत यांचा. या टॉस मध्ये आले अग्रिसेना. मी विनंती करतो इस्माईलजी शेख साहेबांना दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी विराजमान व्हा. टॉस या ठिकाणी वसई कोळीवाडा टीमच्या कॅप्टनने जिंकलंय. टॉस जिंकलाय. महत्वपूर्ण मॅच होतोय. पहिलीच लढत होतोय आणि हे महत्वपूर्ण मैदान आहे. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकाकरता कशी तयारी तुम्ही केलंय या स्पर्धेमध्ये? केली चांगलीच तयारी. समोरची टीम जय महाकाल मालजेपाडा समीर राऊत आहेत. चांगले बॅटर त्यांच्या टीम मध्ये आहेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 50 ते 60 पर्यंत रोखू. रजनी क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? मस्त एक नंबर आयोजन आहे. चांगला मॅच पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असतील. हां थँक्यू. समीर राऊत, एखादी मोठी स्पर्धा भरवायचं असलं तर भरपूर काही पाहिजे असं. द ग्रेट मराठा परिवार, आगरी सेना आणि शिवसेना शाखा जोचंद्र उद्धव बाळासाहेब ठाकरे ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही बघतायत. ही स्पर्धा खेळण्याकरता आल्यात. बॅटिंग करताना कशी तयारी असेल तुमची? स्कोअर आम्ही 70-75 पर्यंत न्यायचा प्रयत्न करू. तर ती चेसिंग टोटल चांगली आहे. स्पर्धेबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया? स्पर्धा खूप चांगली आहे आणि लाईट्स आयोजन खूप चांगलं आहे. त्याबद्दल मोहन पाटील यांचे मी आभार मानतो. तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा असतील. थँक्यू. जास्त वेळ आपण खर्च करत नाही. दोन्ही टीमच्या कॅप्टनला फ्रूट बकेट सुद्धा आहेत. समीर थांबा ना, फ्रूट बकेट घेऊन जा. तर टॉस सुद्धा झालेला आहे. टॉस जिंकलाय वसई कोळीवाडा टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी सांगितलं आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी तयारीत राहावं लागेल जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमला. थेट आम्ही जातो कमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक संकेतजी पाटील आणि प्रमोदजी शेडगे सर. स्टील स्टे ट्यून ऑन टीसीपी लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. चला वळूया पुन्हा एकदा नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे. 36 मध्ये करायच्या 91 धावा. येस पंचांचा इशारा आलाय. आपण लगेच वळूया. आमच्या समेत जोडले जातील आता प्रमोदजी शेडगे यांना ऐकूया. आजच्या 19 या रात्रीमध्ये आपण नफीस येतो गोलंदाजी मार्कवर. आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा वळलाय. प्रमोद स्वागत आहे तुझं 91चं चेस जाऊन. भरपूर मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. परंतु काय बॉल ह्या वेळेला फिरवलाय 40+ खेळाडू नफीसला आपण पाहू शकतायत. जबरदस्त एक आक्रमकतेचा सितारा. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल पुढे एकदा वर पिच केलाय. मात्र यावेळेला जर निश्चितच आपण बघतोय ज्या पद्धतीने पंचांनी लाईन ओळखली. ज्यावेळेला तुम्ही शफल करता त्यानंतर ती दुसरी लाईन योग्य ठरते. तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. पंचाचा कोणता इशारा नाहीये. हाही चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे डॉट. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. विकेट आली आहे. पहिल्या 2 चेंडूवर डॉट आल्यानंतर दबाव बॅटरवर होता. ही गोष्ट ओळखली गोलंदाजांना. वर पिच केलाय. तिथून स्लॉक स्वीप करण्यासाठी गेले आणि इथे अलंकार भोईर एक मोठा खेळाडू अगदी शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने. विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगली ग्राउंड फिल्डिंग पाहायला मिळते. अतिशय चांगला हा दर्जेदार झेल टिपला गेलाय. आणि नफीस पहा तीच दहशत तोच दरारा 40+ क्रिकेट हाताळत असताना आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना कित्येक वेळा या गोलंदाजाला पाहिलंय. मग ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो मातीची खेळपट्टी असो, परंतु त्या खेळपट्टीवर या गोलंदाजाचा बोलबाला सातत्याने राहिलाय आणि तेच करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जरी 91 धावांचं पाठलाग करायचं असलं तरी सुद्धा गोलंदाजी क्लीन यावेळेला पाहायला मिळते. नफीस अप्रतिम यावेळेला हा बॉल डिलिव्हर केला गेला आणि पहिला धक्का 0 या धावसंख्येवर पांजू स्पोर्ट्स पांजू टीम. चांगल्या गोष्टीचा उल्लेख केलास प्रमोद. इथे जर तुमच्याकडे जर स्किल असेल ना तर कुठल्याही प्रकारची विकेट असो, सिमेंट कॉन्क्रीटची विकेट असो, मातीची विकेट असो किंवा अगदी शेणाने सारवलेली विकेट असो, स्किल असेल ना तर बॅटरला कसं अडकवायचं आहे हे पूर्णपणे आपण दाखवू शकतो. नफीसनं तेच उदाहरण दिलंय. पहिले 3 चेंडूत ओळीने डॉट आलेत आणि विकेट देऊन गेले. आता 33 मध्ये 91. इथून मार्ग दिसणार का टीम पाणजू स्पोर्ट्स पाणजूला? नवीन बॅटर आता आलाय तो म्हणजे सचिन भोईर.
चांगले बॅटर आहेत. एवढा पुन्हा एकदा अगदी बॉडीवर टाकलाय चेंडू इथेही निर्धाव येतोय. पॉवर प्ले मध्ये ओळीने 4 चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना काय या वेळेला वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला. फिंगर्सचा परिपूर्ण वापर करत असताना बीडी जॉनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, संमिश्रणयुक्त गोलंदाजी कशी असावी याचा प्रात्यक्षिक सध्या नफीस दाखवत असताना पाहायला मिळतो. नो डाऊट अबाउट इट संकेतजी की सचिन भोईर एक चांगला हार्ड हिटर आहे, परंतु यावेळेला सिच्युएशन नुसार तुम्हाला खेळायची गरज आहे, कारण पांजू स्पोर्ट्स पांजू टीम सध्या तरी अकाउंट ओपन करत नाहीये. उलटॉस बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय, लॉंग ऑफ पुढे आहे. चांगली फिल्डिंग होत असताना एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फिकेपर्यंत इथे विकेट डाऊन. दैव देते नि कर्म नेते हेच म्हणावं लागेल. सचिन भोईरला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. सेकंड रनचा कॉल होता, परंतु कॉलिंग चुकीचं तालमेलमध्ये थोडीशी कमी जाणवली आणि इथून लो फुलटॉस बॉलला सरळ बॅटचा चांगला वापर केला होता. एक रन तर मिळाली ऑलमोस्ट संगीजी पाटील, परंतु दुसऱ्या धावेसाठी गरज होती. मला वाटत नाही दुसरी धाव होती, मात्र इथे कॉलिंग कडे लक्षच नव्हतं असंच म्हणेल, कारण ज्या पद्धतीने पिच बॉल कडे बघत होता आणि विकेट बघा अगदी स्वस्त आहेत. म्हणजे समोरच्या संघाला तुम्ही जास्त श्रम करायला लावत नाही आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणजे तुमच्या सध्या बॅटिंग कार्डवर दिसतोय. गडी बाद 2, धावसंख्या 1. ये हाल बहुत ही बुरा चल रहा है. एक्झॅक्टली यावेळेला संकेतजी आपण उल्लेख केला. सध्या झगडतायत, स्ट्रगल करतायत पांजू स्पोर्ट्स पांजू टीम. यंदाचा हंगाम चांगला राहिलाय या संघासाठी, दोन्ही टीमसाठी, परंतु नफीजने जी गोलंदाजी केली ना ती वाखण्याजोगी पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये नेहमीच आपण संकेतजी म्हणतो की पॉवर पॅक बॅटिंग, परंतु यावेळेला पॉवर पॅक बॉलिंग पाहायला मिळते. नाही, एक गोष्ट आहे, कारण त्या दिवसात ही बॅटिंग आपल्याला सातत्याने पाहायला मिळते, मात्र रात्रीत अनेक चमत्कार होताना देखील आपण पाहिलेत. ही विकेट आता आपण बघतोय गोलंदाज धाजेरी झाली. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू, तितका चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय पियुषच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव पोंपलीत होते. दुसऱ्या धावसाठी कॉल. ये क्या चल रहा है. लक्ष नव्हतं, इथेही गाडी अगदी अडकली होती. पांजू टीम पहिल्या 2 धक्क्यानंतर अजूनपर्यंत मनामध्ये भरपूर कोलाहल सुरू आहे. इथेही जवळजवळ विकेट होती. थ्रो जर व्यवस्थित असता, मात्र म्हणतात ना जर तर या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत तर तुम्हाला कामगिरी करायची आहे, मात्र सपशेल बचावलेत. रिप्लेमध्ये साफ ही गोष्ट आपण पाहू शकतो. मात्र पहिल्या षटकात धावा फक्त आले 3 आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 2. आता 30 मध्ये 88. संजयजी म्हात्रे सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. सुप्रीमो स्कोरर आणि चांगली माहिती नेहमीच देत असताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडे अफलातून डेटा आपण सातत्याने पाहिले. चालता बोलता कॉम्प्युटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते जुचंद्र गावामध्ये. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अनेक मात्र स्कोरर त्यांच्या हाताखाली घडले गेलेत. त्यामध्ये विजय कांबळे यांना आपण पाहतायत, त्यानंतर अंकित पवार असतील, असे भरपूर विशाल यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यानंतर आयुष सावंत असेल. अतिशय मात्र बारकाईने लक्ष देतात आणि चांगली स्कोररची भूमिका करत असताना पाहायला मिळत आहेत. बॅकबोन आहेत सध्या समालोचकांचे. संघाची धावसंख्या 3 झाले. संख्येची चांगली गोलंदाजी, खेळपट्टी अक्षरशः पहिल्या पॉवर प्ले मध्ये नफीजच्या प्रेमात पडली. नो डाऊट. मी मगाशी म्हटलं ना की नफीचं स्किल आहे तिकडे. एकूणच बॅटर काय ओळखत असतो की तो लाईन किती लवकर पिक करणार. तिथे गोलंदाज सुद्धा एका माइंडसेटने येतो. गोलंदाज काय पिक करतो की बॅटरची नस काय आहे, बॅटर कसा उभा राहतोय, त्याच्यानंतर त्याचा स्कोरिंग झोन काय, या गोष्टी बॉलरला माहीत पाहिजे. आणि तीच गोष्ट इथे नफीसला पूर्णपणे. आणि ज्या पद्धतीने सांगितलंस की 40+ क्रिकेटमध्ये देखील सध्या तो सक्रिय आहे, त्यामुळे एक्सपिरियन्स मॅटर करतो इकडे. चांगली गोलंदाजी. आता गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज देवा पांडे. या अगोदर बॅटिंग करताना त्यांनी 1 धाव पूर्ण केली होती, मात्र ॲज अ बॉलर तो आपला स्किल कशा पद्धतीने दाखवतोय पाहूया. लाफ्ट केलाय, फटका चांगलाय, चेंडू सीमापार जाणार का. इथे क्षेत्ररक्षण झालंय, हा झेल कंप्लीट झालाय, मात्र तिथे चेक करावं लागेल की नाही या गोष्टीकडे पंचांकडे लक्ष लागलंय. हा झेल इथे कंप्लीट झालाय. लेट सी द अंपायर डिसिजन. जबरदस्त झेल ह्या वेळेला जरूर टिपला गेला. अविनाश स्वतः कॉन्फिडन्स त्या ठिकाणी दाखवत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड जबरदस्त आपण पाहू शकाल. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उंचीवर बॉल गेला होता, टायमिंग तेवढं साध्य झालं नाही. आणि या वेळेला आपण पाहिलं तर काय प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कोऑर्डिनेशन. वा व्हॉट अ कॅच, एक्सलंट वर्क पाहायला मिळतं. आय कोऑर्डिनेशन, हातांची उंजळ आणि महत्वपूर्ण बॅलेन्स, नियंत्रण, जो कंट्रोल आहे क्रिकेटचा डबल C, तो मात्र यावेळेला अद्यावत करत असताना मिस्टर अविनाश
मॅग्निफिसेंट अँड परफेक्शन यावेळेला पाहायला मिळालं अविनाशचं. ग्रेट कॅच. अशाच पद्धतीचे झेल एकूणच सामना पलटवणारे ठरतात आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळाली. अजूनपर्यंत पांडू संघ क्लिक होत नाहीये. सध्या स्कोर कार्ड बघा, धावा 3 गडी बाद 3. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक तुम्ही अनुभवताय मित्रांनो, आणि सांगताना आनंद आहे. एका गोष्टीचा भरपूर आनंद आहे, ती म्हणजे द ग्रेट मराठा परिवारातर्फे स्पर्धा आयोजित करण्यात येत असलेलं यंदाचं हे 15वं पर्व आहे. एकदा जोरदार टाळ्या द ग्रेट मराठा परिवारासाठी झाल्या पाहिजेत. सुपर्ब सातत्याने अगदी आपण बघतोय एक संस्था जी सातत्याने कार्यरत आहे, अगदी क्रीडा क्षेत्राशी संलग्न आहे, आणि सध्या मागच्या काही वर्षापासून आपण द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनची देखील निर्मिती पाहतोय. चांगलं काम करतायत. यावेळेला चांगला चेंडू, इथेही जर बघितलं तर वेगाचा वापर, ड्राईव्ह करायचा होता, मात्र बॅट नंतर इथे चेंडू अगोदर जातोय. ग्रेट बॉलिंग, चांगला शो दाखवतायत इथे एकूणच निर्वे 11 संतोष भोरचे खेळाडू. आतापर्यंत फुल कंट्रोल आहे. इथून ही मॅच आता पुढे कशी असणार, मात्र सध्या तरी गेम जो सुरू आहे ना तो एकतर्फी सुरू आहे. प्रमोद ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले, परंतु या वेळेला आपण पाहतायत बॅटरने सांगितलं आम्हाला इथे रिव्ह्यू हवाय. या आपण चेक करूया. DRS यूज केला गेलाय. एक रिव्ह्यू तुम्हाला देण्यात आलाय व्हाईट बॉलसाठी, बीमरसाठी, आणि तो जर रिव्ह्यू तुमचा सक्सेस झाला तर तुम्हाला रिटर्न मिळेल. बाकीच्या सगळ्या गोष्टी मात्र पंचांना ऑथॉरिटी दिले गेले. या विरल नाईक सर ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतील. TCP लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून मोहनदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागतम. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा आजचा पहिला दिवस, पहिली रात्र या स्पर्धेची आपण अनुभवतायत. जे श्रोते आहेत सध्या TCP लाईव्हला जोडले गेलेत. यस, व्हाईट बॉल आहे आणि त्यामुळे रिव्ह्यू त्यांचा सक्सेस झालेला आहे. इथून आपण पाहिलं तर अप्रतिम 1 रन मिळेल. खूपच बाहेर होता, खूपच बाहेर पाहायला मिळाला. कोण बदलला होता, आणि या वेळेला आपण पाहू शकतायत व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर बॉल आणि सक्सेस ठरले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 4-3. 28 बॉलमध्ये 87 रनची आवश्यकता आहे. ललित भोईर बंड्या सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल नाईक सर आपण पाहतायत. दोन्ही पंच अनुभवी आहेत सध्या ऑनफिल्ड. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. संघाची पाटील पहिल्या षटकापासून जर धावा आल्या असत्या कदाचित विकेट बचावात्मक स्थितीमध्ये निर्माण केल्या असत्या, धावांचा वेग वाढला असता, तर इथे 20-22 रन जर आल्या असत्या 9 बॉलमध्ये तर कदाचित एक वेल अँड गुड आपल्याला पाहायला मिळालं असतं. केव्हाही मात्र ती खेळाची गरज होती. बऱ्याचदा गोष्टी आपल्या हातात नसतात, आणि तसं असताना समोरचा संघ देखील त्यांची कामगिरी करतोयच ना. मागे जर भेटला तर अगदी 9 चेंडूमध्ये फक्त 4च धावा होत्या, आणि इथून आपण बघतोय हा फुलटॉस कन्वर्ट झालाय. तिथून चेंडूला अगदी डीप मिडविकेटला टोलवलंय. मात्र या धावा थोडासा बदल घडवतील, मात्र जो इम्पॅक्ट हवा ना या मॅचमध्ये तो अजूनपर्यंत दिसलेला नाहीये पांजू स्पोर्ट्स संघातर्फे. सिंगल डबलला महत्व देत आहे. 27 बॉल आणि 86 रनची आवश्यकता आहे. 26 बॉल 85 रनची आवश्यकता. पांजू स्पोर्ट्स पांजू टीमला विजयासाठी अजून सुद्धा 85 रन्स हव्यात, आणि कोणत्याही सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला आहे. ऑन साईडला बॅकलिपचा वापर जरूर केला गेला होता. तेवढीच चांगली फिल्डिंग आणि काय थ्रो विजेच्या वेगाने डिरेक्ट हिट. सुपर. यावेळेला आपण पाहू शकतायत काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. दुर्गेशच्या माध्यमातून हा थ्रो पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 बाउन्सने 2 बाउन्सने बरोबर बॉल हातामध्ये गेला, आणि उडता पंची ज्या पद्धतीने आपण पाहतो त्या पद्धतीने मात्र डायरेक्ट हिट केला, आणि यावेळेला 3 स्टंप समोर होते. विकेट डाऊन. या मॅच मध्ये बऱ्याच गोष्टी आपण बघतोय अगदी पांजू संघाच्या बाबतीत घडताना दिसत नाही आहेत. धावसंख्या झाले 6, गडीबाद झाले 4. मात्र एकूणच मैदानाच्या चहूबाजूला जर नजर फिरवली ना तर एक स्टँड सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, तो म्हणजे VIP स्टँड. ती गॅलरीच वेगळी आहे. कौतुक करीन मी एकूणच द ग्रेट मराठा परिवाराचं एक अफलातून गॅलरी त्यांनी बनवलं आहे आमच्या एकूणच मान्यवरांसाठी.
स्लो डिलिव्हरी आहे, नाही पिक करता आली. इथे धावा मिळतील मात्र जास्त नाही, एकच. चांगली गोलंदाजी. आता गोलंदाज सध्या ज्या पद्धतीने हावी होत आहेत ना, ते आपल्या भातातील एक एक अस्त्र काढतायत. कधी अगदी फ्लिपर वन, कधी स्लोअर वन, कधी लेग कटर, या सगळ्या गोष्टी दाखवताना दिसत आहेत. अगदी आपण बघतोय 2 षटकं संपलेले आहेत. धावसंख्या 7, गडीबाद 4. स्थिती भरपूर नाजूक आहे. शेवटच्या 24 चेंडूचा खेळ राहिलाय. 84ची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय नेक्स्ट मॅच साठी. 2 संघ तयारीत आहेत. जय महाकाल मालिकपाडा वर्सेस वसई कोळीवाडा. टॉस झालाय. वसई संघानं नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मॅच कडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. बघा, बरेच प्रेक्षक हा विचार करतील की आजचा एकूणच फॉर्मॅट काय आहे. तर तुमच्या माहितीसाठी आज आपण 2 संघ इथून क्वालिफाय करणार आहोत. त्यामुळे वरच्या आपमधील जे 4 संघ त्यातून एक संघ आणि त्याच्यानंतर खालच्या आपमधून जो 4 संघ आहे तिथून एक संघ, म्हणजे आजच्या रात्रीत आपण 2 संघ अंतिम रात्रीसाठी क्वालिफाय करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच अक्षयजी साडम. एकूणच चांगले कोऑर्डिनेट करतायत ही स्पर्धा, त्यांचंही कौतुक आहे. काय तो मुख्य मंच, काय ते प्रेक्षक, काय हे मैदान, समजा ओके मध्ये आहे. 24 बॉल आणि 84 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. अमरला आपण पाहतायत. अमनला आपण पाहू शकाल. एलईडी स्क्रीन सध्या आपण पाहू शकतायत समोरच आहे. अगदी ऑल इज वेल ही स्पर्धा नेहमीच द ग्रेट मराठा च्या माध्यमातून सातत्याने स्पर्धेचं जेव्हा जेव्हा आयोजन केलं जातं डोळ्याचा पारणं फेडणारी स्पर्धा असते. चांगला बॉल समोरून फिरवला यावेळेला. काय फिंगरचा वापर करताना संकेतचे अनुभवाची कमी यावेळेला जरूर आहे, परंतु टॅलेंटची कमी नाहीये आणि तेच दर्शवत असताना अमनला आपण पाहतायत. सध्या कॉन्फिडन्स आहे, कारण एवढी मोठी धावसंख्या चेस डाऊन करायची आहे. आपण वाटेल ते करू शकतो, हा या आविर्भावात सध्या गोलंदाजी केली जाते. वेल बोल्ड. अमन आलाय गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हातभर वळवलाय, मात्र यावेळा जर बघितला तर चेंडू खाली सुद्धा राहिलाय. मात्र एक वेगळ्या प्रकारचा फ्लिपर आपण म्हणूया. अप्रतिम गोलंदाजी. आउटसाइड द ऑफ खेळण्यासाठी आले होते आणि तिथून ती लाईन चेक केली जाते. पंचांचा अतिशय करडी नजर आपल्याला इथे पाहायला मिळते. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलने थोडंसं या वेळेला जरूर बॉलला फ्लाईट दिली होती आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना 7-4 पांजू स्पोर्ट्स पांजू संघ सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मागच्या 15 चेंडूत फक्त आणि फक्त 4 सिंगल आणि 1 डबल आणि बाकीच्या विकेट्स आहेत. काय निर्विवाद वर्चस्व, जबरदस्त गोलंदाजी आणि टीम निर्वी 11 संतोष भुवन निर्वी आणि निर्विवाद. कदाचित या गोष्टी थोड्याशा साधर्म्य असणार आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथेही विकेट, इथेही विकेट. हम करे सो कायदा. सध्या हेच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. निम्मा संघ गारट. टीम पांजू स्पोर्ट्स पांजूचा विकेट डाऊन. प्रमोद, इथे एक गोष्ट लक्षात येते. पांजू संघ बोट घेऊन जरूर आले, मात्र येताना कदाचित आता त्या बोटीमध्ये लागणार जे डिझेल वॉट एव्हर जे आहे ना तेच आणायचे विसरले, मध्येच अडकलेत. 20 बॉल आणि 84 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी केली. अमनची जशी गोलंदाजी होते ना, थोडीफार कुठेतरी अमित मिश्रा या गोलंदाजाची आठवण येते, कारण जबरदस्त व्हेरिएशन आहे आणि काय गोलंदाजीचा तिखट मारा ह्या वेळेला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन सध्या करत असताना, कारण भरपूर दूर आहेत अजूनपर्यंत पांजू स्पोर्ट्स पांजू संघ. धावांच्या बाबतीमध्ये 20 बॉल 84 रन. स्टार्ट चांगली झाली नाही. जर स्टार्ट चांगली झाली असती तर कदाचित धावांचा वेग वाढला असता तर ही सिच्युएशन पाहायला मिळाली नसती, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट. सरळ बॉल मात्र फेकून दिलाय गुलशन भोईरच्या बॅट मधून आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. 6 धावा.
थँक डीजे. अगदी जवळ टाकला होता आणि तिथून गुलशनने कार्यक्रम केलाय. याच फटक्यांची गरज आहे. सातत्याने हेच फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण 19 चेंडू आणि 78 धावा. आता गणित तुम्हीच करा की किती षटकार मारायचे. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. मात्र गुलशनचं कौतुक आहे, आल्या आल्या त्यांनी वेळ बघितली नाही की सध्या काय चाललंय. सध्या माझ्या संघाला गरज आहे आणि ते डिलिव्हर करताना इथे गुलशन पाहायला मिळतोय. हा चेंडू वर पिच केलाय आणि त्याचा लगेच अगदी टप्प्यात कार्यक्रम केलाय. नेक्स्ट बॉल लांब टाकलाय. इथेही पुलचा चांगला फटका, इथेही धावा मिळतील. लेट्स सी. मात्र काय क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रिजेश, वेल डन. षटकार आल्यानंतर 2 रन्स मिळत असताना पाहायला मिळत आहेत. गुलशन भोईरचं यावेळेला मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी आल्या आल्या षटकार ठोकला. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आला होता, माइंड सेट केलं होतं की आता आपल्याला फक्त यावेळेला षटकारांचा पाडा बोलायचा आहे. 3 षटकांचा खेळ झाला. 15 धावा, 15ला 5. पांजू स्पोर्ट्स पांजू टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते. 18 बॉलमध्ये 76 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. निर्वी 11 संतोष भुवन टीमने प्रथम बॅटिंग करत असताना काय क्लास बॅटिंग केली. 90 रन तब्बल फलकावर पाहायला मिळाल्या. 18 बॉल 76 रन. संकेतजी, प्रत्येकाची भूमिका निभावले आणि त्यामुळे या वेळेला आतापर्यंत गोलंदाज सध्या तरी हबी ठरताना पाहायला मिळतात. केव्हाही कारण बॅटरनं आपलं काम केलं होतं आणि त्यानंतर एक एवढी मोठी धावसंख्या आल्यानंतर बऱ्याचदा बॉलर रिलॅक्स असतात आणि आपल्याला जी जेन्युइन बॉलिंग करायची आहे त्या टप्प्यावर ते गोलंदाजी करताना दिसतात. आणि खास करून नफीस असो, त्यानंतर देवा असो आणि अमननं तीच गोष्ट सातत्याने करून दाखवली. मात्र पुढची मॅच काय इम्पॉर्टंट आहे, महाकाल मालजीपाडा वर्सेस वसई कोळीवाडा. तर हे 2 असे संघ आहेत ज्यांनी एकूणच 15 वर्षाचा जर द ग्रेट मराठाचा एकूणच स्पर्धांचा इतिहास जर चालवला तर 7व्या आणि 8व्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघाचा रिस्पेक्टिव्हली जर विचार केला तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते संघ ते ठरले होते. त्यामुळे निश्चितच द ग्रेट मराठी स्पर्धा आणि त्यांची कामगिरी याची गणितं आहेत. मात्र एन्जॉय करूया हे बॅटल नेक्स्ट मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवर आलाय अविनाश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल आहे, तिथून त्याला पुल केलाय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का, तर नाही. झेल अजूनही होतोय. 6वा धक्का इथेही लागतोय. टीम पांजू संघ अगदी गर्तेत सापडली आहे. अजून एक विकेट. थँक्यू. या ठिकाणी रंगनाथजी भोईर साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या मुख्य मंचावरती. वेलकम रंगनाथजी भोईर साहेब. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. यावेळेला आपण पाहिला उर्ध विकेटने आले. थोडासा बाउन्स मिळाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. खेचून मारण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही आणि डिस्टन्स क्लिअर झालं नाही. चांगला झेल टिपत असताना काय ग्राउंड फिल्डिंग संकेतची सध्या राहिलेली आहे. असं नाहीये की 91 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे थोडंफार कुठेतरी रिलॅक्सपणे मात्र खेळतायत. परिपूर्णता 100% देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड जॉब. नो डाऊट. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जो दबाव टाकलाय ना, तो दबाव अजून कसा वाढेल या गोष्टीकडे सातत्याने लक्ष दिलंय. व्हेरी गुड टीम वर्क बाय टीम निर्वी 11 संतोष भुवन नाला सुपारा. चांगली कामगिरी, सातत्यपूर्ण कामगिरी. आता 17 मध्ये पाहिजे 76 धावा. इथे अजून एक फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. हा झेल होणार का, नाही. अगदी झेल खाली कुठेही व्यवस्थित नव्हते क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे इथे 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. दर्शन आलाय. दर्शननं लगेच आपलं दर्शन दिलंय. 2 धावा त्याच्याही खात्यात. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. काही जबरदस्त हे स्टाईल सुद्धा त्या फिल्डरची पाहायला मिळाली. थोडीफार कुठेतरी संकेतची लक्ष्मीपती बालाजी या खेळाडूची आठवण करून देणारी ते हे स्टाईल मात्र कॅच घेताना आपण पाहू शकलात. फलंदाज सेफ आहे. 16 बॉल 74. 17ला 6. पांजू स्पोर्ट्स पांजू टीम. अतिशय नेत्रदीपक असं आयोजन, डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा. आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे परंतु नियोजन करणं फार डिफिकल्ट असतं. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट जरूर खेळला गेलाय. बराच वेळ चेंडू उंचीवर निघून जातोय आणि इथे पुन्हा एकदा विकेट डाऊन. 7वा धक्का. तू चल मैं आया. 17ला 7. मी विनंती करीन राजजी म्हात्रे, रांगोळी कलाकार, जुचंद्र गावातील अनमोल रत्न राजजी म्हात्रे यांना विनंती करीन की आमच्या मुख्य मंचावरती आपण येऊन विराजमान व्हायचंय. रांगोळी कलाकार राजजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. राज, मीना, अरुण म्हात्रे या प्लीज. सध्या बलूनवर सध्या एक चांगली आर्टिस्ट्री चालू आहे आणि त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करून चालणार नाहीये. सध्या त्यांचा वेळ आहे.
मात्र ही मॅच म्हणजे निश्चितच पांडू संघाला थोडीशी विसरावी लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स झालाय गोलंदाजीमध्ये सुद्धा डिलिव्हर होऊ शकलं नाही आणि त्यानंतर बॅटिंग मध्ये सुद्धा अगदी आपण बघतोय चारी मुंड्याची. आता 15 चेंडू 74 धावा, हे गणित नॉट पॉसिबल होत झालंय. 17वर 7 पांडू टीमची ही परिस्थिती आहे. मात्र चला, मी पुन्हा एकदा कॉल देतोय महाकाल मालजीपाडा आणि वसई कोळीवाडा, तुम्हाला रेडी राहायचंय. ही मॅच संपल्यानंतर लगेच तुम्ही मैदान गाठायचंय. यावेळेला कटचा चांगला फटका पाहायला मिळतोय, इथे धावा मिळतील. गुड शॉट, हा फटका चांगला आहे नो डाऊट. मात्र पराभवातील अंतर थोडंसं नक्कीच कमी होणार आहे. मात्र एकूणच या मॅच मधील या इनिंग मधील अगदी हा पहिला चौकार, एक षटकार आलाय गुलशन भोईरच्या बॅट मधून, मात्र हा चौकार पहिला येतोय. फक्त 2 असे फटके आहेत जे एकूणच आपण बघतोय ज्यांनी थोडाफार या धावसंख्येला आकार दिलाय. मात्र ही धावसंख्या अजूनही दिसते ती म्हणजे 21च्या घरात. चांगला फटका खेळला होता ऑन दी टोस अक्षय भोईरच्या बॅटमधून, शरीरापासून दूर खेळले होते. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना सरळ बॉलने मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटचा वेध घेतला. यावेळेला बॅटची एज घेत बॉल फर्स्ट स्लिपकडे निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संजयजी मात्र यावेळेला दर्शवत आहेत 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सिंगल डबल फक्त यावेळेला फलक हलतं राहील, परंतु विजयापासून थोडेसे दूर जाताना परंतु प्रयत्न करणं सोडणार नाहीयेत. 13 बॉल 69 रन, कारण हार न मानणं हे आमच्या रक्तात आहे. हे मात्र यावेळेला पांजू स्पोर्ट्स पांजू टीम सुद्धा दाखवून देत असताना पाहायला मिळते. कारण 2 बॉलमध्ये 8 गुलशन भोईर एक असा खेळाडू आहे की कोणत्याही क्षणाला कोणत्याही सिच्युएशन मध्ये मॅच फिरवण्याची कला अवगत असलेला फलंदाज आहे. नक्कीच हीच ती वेळ आहे, इथून तुम्हाला दाखवून द्यावंच लागेल की अजूनही पॉवर आहे आणि ती अजून संपलेली नाहीये. भले 7 विकेट गेलेत म्हणून काय झालं, अजून ते निर्विवाद वर्चस्व गाजू शकतील. प्रत्येक बॉलला अगदी हाणामारी करावी लागेल, ती अशी हीच ती वेळ आहे. हाच तो षटकार आहे, अफलातून सिक्सर, अगदी लांबून खेचलाय, साधावा कडक शॉट पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, लेग कटर बॉल होता आणि बॉटम एंडचा चांगला वापर करत असताना मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. पुलचा फटका अगदी डिलाइटफुल पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. म्हणूनच या खेळाडूचा उल्लेख केला होता. हार न मानणारा खेळाडू आहे आणि भरोशाचा पॅकेज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं षटकाराला, आणि षटकाराने संघाची धावसंख्या पांजू स्पोर्ट्स पांजू टीम जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28ला 7, 12 बॉल 63 रनची आवश्यकता असेल. 3 बॉल 14 रन गुलशन भोईर सध्या आपण पाहतायत 7व्या क्रमांकावर पिंच हिटरची भूमिका निभावत असताना पाहायला मिळतोय संकटजी. इफेक्टिव्ह कामगिरी म्हणता येईल या क्रमांकावर नो डाऊट. मात्र कुठेतरी बॅक ऑफ द माइंड अजून तेच चाललं असेल की पहिले जे फलंदाज होते ते का क्लिक झाले नाहीत. बऱ्याचदा या गोष्टी चालतात नो डाऊट. अशी वेळ येते, प्रत्येक वेळी तुम्ही चमकणार असं नसतं. ही वेळ कदाचित वन्स इन ए ब्लू मून असं आपण म्हणू शकतो, कारण सातत्याने पांडू संघ अशा गर्दीत नसावा नो डाऊट. मात्र होतं कधी कधी असं होतं. मात्र एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या चांगल्याच एकूणच पहिल्याच मॅचमध्ये अशी परिस्थिती येणं थोडंसं कठीण होऊन बसेल. मात्र बघा 12 चेंडूमध्ये 63, चला जास्त वेळ देऊ नका प्लीज, डोंट वेस्ट टाइम. समसमती क्रिस्टल ट्रॉफी कोणाची, अगदी हा चेंडू आपण बघतोय या ब्लॉकरमध्ये होता नो डाऊट. चांगला चेंडू, तिथे एकच धाव मिळणार आहे. मात्र बऱ्याचदा लक्ष असेल ते म्हणजे एकूणच इंडिव्हिज्युअल पारितोषिकांकडे. मॅन ऑफ द मॅच असो, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यासाठी म्हणजे किताब, मात्र मालिकावीर हा किताब सर्वांचं लक्ष वेधते. आणि ती कास यामाची जर 125cc बाईक जर बघितली ना तर ती जबरदस्त आहे आणि त्यामुळे तुम्ही फुल फ्लेज या बाईकची रायडिंग करू शकता. मात्र तो यशस्वी खेळाडू कोण याचं उत्तर अगदी तुम्हाला शेवटच्या रात्रीत मिळणार आहे. विकेट इथे येते, 8वा गडी बाद झालाय. टीम पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा धावसंख्या ती म्हणजे 29 आणि गडी बाद झाले 8. चांगला बॉल होता, राऊंड द विकेटने आले आणि या वेळेला आपण पाहिला सबमरीन डिलिव्हरी, बॅटची एज आणि गुलशन भोईर एक सेट फलंदाज स्वतः या वेळेला दर्शवत असताना अंपायर बनले. पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदरच यावेळेला स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी, मला मात्र प्रामाणिक चांगला खेळ दाखवायचा आहे, तो चांगला खेळ दाखवला आणि त्यानंतर माझ्यामध्ये सुद्धा स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे हे दर्शवत असताना ग्रेट गुलशन भोईर. 10 बॉल आणि 62 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं.
विकेटची भूक काही मिटत नाहीये सध्या संकेतजी पाटील गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. नाही ती मिटलीच नाही पाहिजे हीच गोष्ट पाहत असेल ती म्हणजे टीम निर्वी 11. यावेळेला लॉफ्ट केलाय कदाचित तिथून अजून एक विकेट. वॉट अ कॅच, सुपर. टीम निर्वी 11 संतोष भुवन संघाचं निर्विवाद वर्चस्व. ही 9वी विकेट. वॉट अ कॅच. रिप्ले मध्ये पाहूया हा फटका जर बघितला तर अगदी आपण खेळायचं होतं ऑन साइडला, बॅटची बॉटम एज आणि त्यानंतर हा फटका अगदी लॉंग ऑफ बाउंड्री जवळ. मात्र तिथून काय लक्ष होतं त्या क्षेत्ररक्षकाचं. अमन वेल टेक अमन, सुपर कॅच. 9 गडी बाद, धाव संख्या 29. आता 10 बॉल करायचे आहेत 62. शेवटचा एकूणच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येतोय रवींद्र. ही शेवटची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मात्र काय वर्चस्व गाजवलंय या सामन्यावर ते म्हणजे टीम निर्वी 11 संतोष भुवन संघानं. अफलातून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रमोद जर विचार केला, बॅटिंग असो बॉलिंग असो किंवा क्षेत्ररक्षण, तिन्ही क्षेत्रात अक्षरशः चितपट केलंय ते म्हणजे टीम पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला. चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगली फिल्डिंगचा दर्जा सुद्धा पाहायला मिळतोय. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. रवींद्रच्या माध्यमातून ही रिस्पेक्ट यावेळेला जरूर पाहायला मिळते. गावाची प्रतिष्ठेची लढाई आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मात्र पांजू स्पोर्ट्स पांजू संघ एका साईडला स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, परंतु निर्वी 11 संतोष भुवन टीमने चांगला खेळ करत असताना प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या धावांवर लगाम लावला. पुन्हा एकदा कसोटी जरूर काही सुरू आहे कधी आणि क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं की अशा प्रकारचे मात्र तुम्हाला प्लेसमेंट करावे लागतात आणि फॉरवर्ड डिफेन्स शॉट खेळावे लागतात. सध्या लक्ष एकच आहे प्रमोद की ही 10वी विकेट आम्हाला नाही द्यायची आहे. ती कदाचित एक जो विचार आहे ना हा तो सध्या बॅटरच्या मनामध्ये आहे ते म्हणजे रवींद्रच्या. त्याच्या वैयक्तिक षटकामध्ये 23 धावा कुठल्या गेल्या होत्या, मात्र तो सध्या एकच लक्ष आहे की नाही 10वी विकेट आम्ही नाही देणार. काय लेफ्ट केलाय मात्र हा चेंडू आपण बघतोय वाईड आहे. इथे एक धाव मिळणार आहे. 30 धावा झालेत, गडीबाद 9. एक वेगळं चित्र पाहायला मिळते आमच्या क्रीडा रसिकांसाठी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा होत नाही, मात्र या सगळ्या गोष्टी प्राईडच्या आहेत ना आणि जिकडे प्राईड असतं ना तिकडे परफॉर्मन्स असतो. पाहूया काय घडतंय. अजूनही 7 चेंडू 61 करायचे आहेत. वेल प्लेड वेल प्लेड. मला वाटतं फॉलोअन टळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संकेतजी पाटील, तुम्ही एक सामना पाहिला असेल ज्या वेळेला आपण पाहिलं होतं हिरवा चौटा मानकोलीच्या मैदानात रबर टेस्ट चॅम्पियनशिप 80 षटकांचे सामने. अशा वेळेला असं वाटलं होतं की पालघर जिल्हा परिपूर्ण जो बॅकफुटला गेलाय, परंतु ठाणे जिल्ह्यासमोर मात्र नतमस्तक झाला नाही आणि अखेरकार मात्र रबर बॉलला टेस्ट चॅम्पियनशिप जिंकले होते. ती 100 धावांची पार्टनरशिप प्रीतम बारी आणि ब्रिजेश गरतने दोन्ही खेळाडूने मात्र अर्धशतक झळकावलं होतं. म्हणजे त्याच गोष्टींची कदाचित यावेळेला थोडीशी पुनरावृत्ती पाहायला मिळाली. 30ला 9, 6 बॉल 61 रनची आवश्यकता असेल. मात्र टाळ्या झाल्या पाहिजेत देवा पांडेसाठी. 2 षटका हाताळलेत, 7 डॉट, 5 धावा आणि 3 गडी बाद. वेल बोल्ड देवा पांडे, सुपर बॉलिंग. आता 6 चेंडू 61 धावा. चला एक जास्त वेळ घेतला तुम्ही टीम संतोष भुवन. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. पंचांना रिक्वेस्ट आहे प्लीज 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक प्लेअर लगेच घ्या. जास्त वेळ नका घेऊ प्लीज या, कारण 25 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही अवधी घेतलात एकूणच 5 षटकं संपवण्यासाठी. नो डाऊट जे बरेच खेळाडू बाद झाले, मात्र सगळ्यात एकूणच तो डेटा आम्ही काउंट केल्यानंतर ही गोष्ट सांगतोय. नेक्स्ट बॉल अपील केलंय, मात्र इम्पॅक्ट बाहेर होता. पंचांनी लगेच निर्णय दिलाय विकेट नाही मिळणार. 5 चेंडू आणि 61 धावा. चांगली गोलंदाजी ब्रिजेशच्या माध्यमातून पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपात येत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 61 रन. कदाचित रवींद्र भोईर आणि अक्षय भोईर यांच्या कारकिर्दीमध्ये ही पहिलीच वेळ असावी. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कंट्रोल सुटलंय आणि इथे ऑल आउट होतील का? यस डेफिनेटली. आणि इथे विजय होत असताना आपण पाहताय जवळजवळ 60 धावेच्या फरकाने दणदणीत विजय मिळवलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आपण पाहू शकाल निर्वी 11 संतोष भुवन या टीमने जबरदस्त कॉटन बोल्टची संधी दौडून आली आणि इथे चांगला झेल टिपला गेला. इथून आपण पाहिलं तर मॅच समरी सध्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकणार आहोत. SJ सध्या मास्टरमाइंड ऑपरेटर आणि ही मॅच समरी निर्वी 11 संतोष भुवन, अनिल सावंत 46 धावा, सुपर बॅटिंग करत असताना नॉट आउट.
खेळी केली. 15 बॉलमध्ये देवा सिंगने 32 धावा, 13 बॉलमध्ये दुर्गेश 9, देवा पांडे 1 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गुलशन 14 हा मात्र एक हायस्ट पाहायला मिळाला खेळाडू इंडिव्हिज्युअल. त्यानंतर अतिश भोईरने 21 धावा खर्च केल्या, सचिन 1 विकेट 13, पियुष भोईर 32ला 1 आणि त्यानंतर रवींद्र 23 महाग षटक ठरलं गेलं. परंतु काय गोलंदाजी करत असताना देवा पांडेने 6 धावा 3 गडी बाद केले, 2 षटकं. अविनाशने